रिप्रोडक्शन मध्ये आपण इव्हेंट्स स्टडी करून राहिलो. पहिला इव्हेंट आपण पाहिला प्री फर्टिलायझेशन इव्हेंट है ना. त्याच्यामध्ये स्पोरोजेनेसिस, मेल आणि फिमेल गॅमेटोफाइट डेव्हलपमेंट. मेल मध्ये पोलन ट्यूब तयार झाली आहे, फिमेल मध्ये एम्ब्रियो सॅक तयार झाली आहे आणि दोनही गॅमेटोफाइट मध्ये स्वतःचे गॅमिट्स दे आर रेडी. आता फक्त एकच गोष्ट आहे, दॅट गॅमिट शुड बी फ्यूज है ना. म्हणून आपण आता दुसरा इव्हेंट स्टार्ट करू. पूर्ण लेसन स्टडी करताना त्याच्यातल्या ज्या स्टेप राहतात, सिक्वेन्शियल इव्हेंट राहतात, हे फार महत्वाचे असतात. कोणती स्टेप अगोदर घडते, त्याच्यानंतर काय घडतं, ह्या सगळ्या तुम्हाला स्टेप वाईज स्टडी जमला पाहिजे. ठीक आहे. आतापर्यंतचा जो कम्प्लीट पार्ट आपण पाहिला सेक्शुअल रिप्रोडक्शन मधला, इट वॉज अ टोटली प्री फर्टिलायझेशन इव्हेंट. आता त्यातला दुसरा पार्ट आपण स्टार्ट करू, दॅट इज फर्टिलायझेशन इव्हेंट. आणि नावातच आहे, ज्या इव्हेंटमध्ये ज्या पर्टिक्युलर प्रोसेसमध्ये तुम्ही डायरेक्टली फर्टिलायझेशनचा स्टडी कराल त्याला म्हणायचं आहे फर्टिलायझेशन इव्हेंट. तर डायग्राम जर तुम्ही लक्षात घेतली तर याच्या अगोदरच्या टॉपिकमध्ये पहा, ओव्ह्यूल पाहिला होता आपण, अॅनाट्रोपस ओव्ह्यूल. त्याच्यानंतर एम्ब्रियो सॅकचं डिटेल स्ट्रक्चर पण पाहिलं होतं. 7 सेल्ड 8 न्यूक्लिएटेड एम्ब्रियो सॅक राहते या पर्टिक्युलर अँजिओस्पर्म मध्ये, आणि तीच डायग्राम रिपीट ड्रॉ केलेली आहे. त्याच्यानंतर काल आपण एक टॉपिक पाहिला होता, पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. पोलन ग्रेन आणि स्टिग्मा या दोघांमध्ये काय इंटरॅक्शन घडतात की जेणेकरून पोलन ट्यूब तयार झाली पाहिजे, पोलन ग्रेन जर्मिनेट झाला पाहिजे आणि मेल गॅमिट फिमेल गॅमिट पर्यंत पोहोचले पाहिजे. ह्या सगळ्या इव्हेंटची डायग्राम परत तीच. म्हणजे आजचा जो टॉपिक आहे त्याचं हेडिंग वेगळं आहे, फर्टिलायझेशन, पण ऍक्च्युली ही पूर्ण प्रोसेस आपण ऑलरेडी डिस्कस केलेली आहे. मेल गॅमिटोफाइट मध्ये मेल गॅमिट्स कसे तयार होतात, पोलन ट्यूब कशी कॅरी करते हे त्या पोलन पिस्टिलच्या आतमध्ये चालू होतं, कारण त्याची डेफिनेशनही पाहिली होती आपण. इव्हेंट फ्रॉम डिपॉझिशन ऑफ पोलन ग्रेन ऑन द स्टिग्मा टू द एंट्री ऑफ पोलन ट्यूब. म्हणजे पोलन ट्यूब कशी एंटर होते हे कालच पाहिलं आपण. मग आता आज हा टॉपिक नवीन नाहीये, फक्त त्याला काय करायचं आहे, जर समजा 4 मार्क्ससाठी जर हा विचारला बोर्डाच्या पेपरमध्ये, तर त्याला अशा स्टेपच्या थ्रू जर तुम्ही लिहिलं, असे जर सिक्वेन्स ठेवले तर तुम्हाला त्या पॉइंटला मार्क पटापट पडतात. सो लेट स्टार्ट द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन. सगळेजणांचं लक्ष आता बोर्डवर पण एकदम सिंपल. द प्रोसेस इन विच मेल अँड फिमेल गॅमिट्स आर फ्यूज टुगेदर, इट इज कॉल्ड एज फर्टिलायझेशन. एकदम बेसिक प्रोसेस आहे. प्लांट असो काय एनिमल, दोघांमध्ये फर्टिलायझेशनची डेफिनेशन कॉमन राहील, दॅट इज फ्युजन ऑफ गॅमिट्स. दुसरा मुद्दा, गॅमिट जे राहतात दॅट गॅमिट्स आर ऑलवेज हेप्लॉइड. कोणताही लिव्हिंग ऑर्गॅनिझम असेल त्याच्यामध्ये गॅमिट जे राहतात ते कसे असायला पाहिजे, हेप्लॉइडच असायला पाहिजे. मग जेव्हा असे गॅमिट्स फ्यूज होतात तेव्हा तयार होणारं स्ट्रक्चर, जर समजा 2 हेप्लॉइड गॅमिट्स फ्यूज होऊन राहिले तर याच्यापासून तयार होणारं स्ट्रक्चर कसं असेल, दॅट विल बी डिप्लॉइड. आणि ऑर्गॅनिझम जो राहतो पूर्ण अँजिओस्पर्मिक प्लांट, रूट पासून तर त्याच्या त्या फ्रुट्स पर्यंत, हे जे कम्प्लीट प्लांट बॉडी आहे त्याला आपण स्पोरोफाइट म्हणतो. आणि स्पोरोफाइट कसा असतो, डिप्लॉइड. म्हणजे फर्टिलायझेशन घडून राहिलं, पण याचा उद्देश काय आहे की जसं पॅरेंट प्लांट आहे तशीच प्रोजेनी तयार झाली पाहिजे. जर पॅरेंट प्लांट डिप्लॉइड आहे तर प्रोजेनी सुद्धा डिप्लॉइडच बनली पाहिजे. तर असे कन्सेप्ट तुम्हाला याच्यामध्ये राहतील. सो व्हॉट इज मीन बाय फर्टिलायझेशन, इट इज द प्रोसेस इन विच हेप्लॉइड मेल अँड फिमेल गॅमिट्स आर फ्यूज टू फॉर्म डिप्लॉइड स्ट्रक्चर. त्या डिप्लॉइड स्ट्रक्चरचं नाव मी इथं देत नाही, कारण अँजिओस्पर्मिक प्लांट मध्ये फर्टिलायझेशन हे एक वेळ नाही घडत. जनरली कसं घडायला पाहिजे, मेल आणि फिमेल गॅमिट्स आहेत, फ्यूज झाले, प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन गेट ओव्हर. पण इथं थोडंसं वेगळं आहे. अँजिओस्पर्मिक प्लांटचं एक स्वतःचं फीचर आहे, त्याला युनिक प्रॉपर्टी तुम्ही म्हणू शकता. आगळी वेगळी प्रॉपर्टी आहे जी बाकी कोणत्या ऑर्गॅनिझम मध्ये नसेल. अँड दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज डबल फर्टिलायझेशन. मग काय कठीण आहे, जेव्हा पोलन ट्यूब या पर्टिक्युलर स्टाईल मधून पास होईल
दॅट पोलन ट्यूब कॅरीज 2 मेल गॅमिट्स. आणि हे सगळं आपण पाहिलंय मेल गॅमिटोफाइटच्या डेव्हलपमेंटमध्ये. फ्लॉवरिंग प्लांटच्या मेल रिप्रोडक्टिव्ह पार्टमध्ये 2 मेल गॅमिट्स का असतात हो? एकच असायला पाहिजे की नाही? एक सेल एकच राहते, मग एका एक सोबत फ्युजन व्हायचं आहे. मग हा तुमच्याकरता सगळ्यात पहिला प्रश्न आहे टॉपिक स्टार्ट करायच्या अगोदर. पोलन ट्यूब येऊन राहिली, त्याच्यामध्ये 2 मेल गॅमिट्स राहतात आणि आपल्याला या दोनही मेल गॅमिटला फ्यूज करायचं आहे, म्हणून त्या प्रोसेसला नाव द्यायचं आहे डबल फर्टिलायझेशन. द प्रोसेस ऑफ फ्युजन इन एंजिओस्पर्म ऑकर ट्वाइसली, हेन्स इट इज कॉल्ड एज डबल फर्टिलायझेशन. टेन्शन घेऊ नका, जे टॉपिक आपण स्टडी करून राहिलो दे आर इन्क्लुडेड इन अवर सिलेबस. कारण रिप्रोडक्शन चॅप्टर जे आहे प्लांट आणि अॅनिमलचा, त्यातला फक्त असेक्शुअलचा पार्टच डिलीट झालाय. हा पूर्ण तुमच्या सिलेबसमध्ये आहे, याचं व्हॅल्युएशन होईल आणि यावर पेपर सुद्धा निघणार आहे. त्याच्यामुळे आपला सिलेबस हा डिलीटेड नाहीये, इट इज कम्प्लिटली कव्हर्ड. मी त्याचा विचार करूनच शिकून राहिलो. तर ठीक आहे, हे झालं इंट्रोडक्शन तुमचं. हा बोला. हा नाही, गॅमिट जे आहे हे हेप्लॉइड असेल, गॅमिट हेप्लॉइड असतील की नाही. तर आपला प्रश्न आहे की बाबा जे हेप्लॉइड गॅमिट आहेत ते 2 कसे काय आले? ऍक्च्युली एका एक सोबत फ्यूज होण्याकरता एका गॅमिटची गरज आहे, पण या ठिकाणी 2 गॅमिट्स आहेत. पोलन ट्यूब मध्ये 2 मेल गॅमिट असतात. ते मग एक स्टॉल असेल, एखादा अनफ्यूज होईल तर दुसरा त्याला सपोर्ट करेल. बरं ठीक आहे, हा एक इव्हेंट होऊ शकते. चला आणखी. चला बाकीचे विचार करत राहा पूर्ण लेक्चर संपेपर्यंत. काय तर 2 मेल गॅमिट आहेत, दोघांचं फ्युजन होणार आहे आणि म्हणून त्याला म्हणतो आपण डबल फर्टिलायझेशन. आता डायरेक्टली प्रोसेस स्टार्ट होऊन राहिली पहा. द कम्प्लीट प्रोसेस कॅन बी स्टडीड अंडर फॉलोइंग हेडिंग. प्रोसेस पुस्तकातलीच आहे, फक्त मी त्याला 4 हेडिंग देऊन टाकले. पहिलं हेडिंग टाकलाय पॉलिनेशन. काय एक्सप्लेन करावं लागते सगळं आपल्याला माहितच आहे. द प्रोसेस इन विच ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा. झालं, मग इथं तुम्ही ते लिहा. द पोलन ग्रेन डिपॉझिटेड किंवा इट इज कॉल्ड एज लँडिंग ऑफ द पोलन ग्रेन. कुठं लँड होऊन राहिला हा? ऑन द स्टिग्मा, किंवा आपण त्याला स्टिग्मॅटिक सरफेस म्हणतो. किती पोलन ग्रेन लँड झाले आपल्याला काही घेणं नाही आहे, बिकॉज ऍट अ टाइम मेनी पोलन ग्रेन्स आर कम अँड डिपॉझिट ऑन द स्टिग्मा. झालं, हे जे 2-3 स्टेटमेंट आहेत याला म्हणायचं आहे पॉलिनेशन. त्याच्यानंतरची इव्हेंट आहे पोलन जर्मिनेशन. आता जेवढे पोलन ग्रेन या स्टिग्मावर डिपॉझिट झाले असतील, सपोज 1 असेल, 2 असेल, 3 असेल, 4, आउट ऑफ दीज ओनली दॅट पोलन ग्रेन विच इज कम्पॅटिबल. ज्या पोलन ग्रेनला आपण कम्पॅटिबल म्हणतो, जो राईट टाईपचा असतो, ज्याचे जीन्स स्टिग्मा सोबत जुळतात, है ना, ज्याला आपण फर्टाईल म्हणतो. पण आम्ही 4 पॉईंट सांगितले, म्हणजे हेच तुम्ही डिफरन्सेस मध्ये घेऊ शकता. तर अशा पोलन ग्रेनला आपण म्हणतो कम्पॅटिबल. आणि हाच पोलन ग्रेन काय करेल? इट विल ऍब्सॉर्ब शुगरी सिक्रिशन. स्टिग्माच्या आतमध्ये नेक्टर प्रेझेंट असते. हा जो सरफेस आहे या ठिकाणी काय राहील? नेक्टर. दॅट नेक्टर विल बी ऍब्सॉर्ब बाय द पोलन ग्रेन. आणि आपल्याला माहित आहे की पोलन ग्रेनची रचना कशी असते. हा समजा एक पोलन ग्रेन आहे, त्याच्यामध्ये 2 लेअर असतात अशा पद्धतीनं, है ना. ऍट सर्टन पॉइंट देर इज अ जर्म पोर. आणि या जर्म पोर मधून ही जी इंटाइन नावाची लेअर आहे ही अशा पद्धतीनं बाहेर येत असते. त्यालाच आपण म्हणतो पोलन जर्मिनेट झाला. मग आता तेच घडणार आहे. हा पोलन ग्रेन स्टिग्मा मधून ऍब्सॉर्प्शन करेल. जेवढं फूड किंवा न्यूट्रिशन तो ऍब्सॉर्ब करेल तेवढा तो पोलन ग्रेन स्वेल होईल. स्वेल झाल्यानंतर तो स्वतःहून रप्चर होईल, बर्स्ट होईल आणि त्याच्या आतमधले स्ट्रक्चर बाहेर निघतात. जसं सीड जर्मिनेट होते, इन द सेम वे पोलन ग्रेनचं काय घडणार? जर्मिनेशन. म्हणून आपण त्याला सेपरेट हेडिंग देऊन टाकलं, जर्मिनेशन ऑफ पोलन ग्रेन. सो ऍब्सॉर्प्शन ऑफ शुगरी सिक्रिशन अँड फॉर्मेशन ऑफ पोलन ट्यूब. आणि या पोलन ट्यूबलाच आपण म्हणत असतो मेल गॅमिटोफाइट. हा जर आपला दुसरा पार्ट.
पोलन ट्यूब तयार झाली का दॅट विल बी पासेस थ्रू दी स्टाईल. जे डायग्राम तुम्हाला दिसते त्याच्यावरूनच लिहा. हेच तुमचे मार्क्स आहेत. पोलन ट्यूब पासिंग थ्रू द स्टाईल इथपर्यंत आली. आता समोर पोलन ट्यूब काय होते तर त्याच्याकरता स्पेशल पॉइंट केलाय पहा, एंट्री ऑफ पोलन ट्यूब इन टू द ओव्ह्यूल. कारण ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत, ह्या रिक्वायरमेंट्स आहेत की पोलन ट्यूब ओव्ह्यूल पर्यंत पोहोचली पाहिजे. ओव्ह्यूलच्या नंतर एम्ब्रिओ सॅक मध्ये एंटर झाली पाहिजे. एम्ब्रिओ सॅकच्या नंतर गॅमिट्स पर्यंत पोहोचले पाहिजे. एवढ्या सगळ्या गोष्टी जर पोलन ट्यूबला करायच्या आहेत सो दॅट पॉइंट विल बी व्हेरी स्पेशल वन. तर आता खालचे जे 2 पॉइंट आहेत याला मी डिटेलमध्ये इथे डिस्कस करतो, याला खोलून टाकतो. आपला सध्याचा पॉइंट आहे एंट्री ऑफ पोलन ट्यूब इन टू दी ओव्ह्यूल. We are discussing about the entry of pollen tube into the ovule. ठीक आहे. आता पहा, पोलन ट्यूब जेव्हाही ओव्ह्यूल मध्ये एंट्री होईल सो दॅट पोलन ट्यूब हॅज टू बी एंटर थ्रू मायक्रोपाईल. आता विचारू नका मला मायक्रोपाईल काय आहे तर डायग्राम पहा, कुठे हेडिंग दिलाय मायक्रोपाईल म्हणून आणि अंदाज लावा. ठीक आहे. ओव्ह्यूलचं स्ट्रक्चर आपण डिटेलमध्ये घेतलंय आणि नुसतं एक नाही तर 6 टाईपचे ओव्ह्यूल तुम्हाला मी शिकवलेले आहेत. आणि मायक्रोपाईल काय आहे हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. तर मायक्रोपाईल मधूनच एंट्री होईल. पोलन ट्यूब कोणत्याही डायरेक्शनला काय हो पण त्याला मेन एंट्री गेट कोणता आहे, मायक्रोपाईल. पण डायरेक्टली मायक्रोपाईल मधून पोलन ट्यूब आलीच पाहिजे हे कन्फर्म नाहीये. वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम मध्ये पोलन ट्यूबचा पाथ वेगळा असतो. ठीक आहे. तर म्हणून काय करू आपण, द एंट्री ऑफ पोलन ट्यूब कॅन बी स्टडीड अंडर 3 डिफरंट पाथवेज. आपण त्याला पाथवेज नाव देऊ. पाहता कोणकोणते असतात. त्यातला पहिला आहे पोरोगॅमी, सेकंड इज मिझोगॅमी and third is चलायझोगॅमी. ओव्ह्यूलचे पार्ट आहेत. चलायझा ओव्ह्यूलचा पार्ट आहे. मिझो म्हणजे मिडल. ओव्ह्यूलच्या ज्या कव्हरिंग असतात पहा इथे इंटेग्युमेंट्स, त्या इंटेग्युमेंटचा पार्ट जो आहे सेंटरचा त्याला नाव दिलं आहे मिझो. आणि पोरो म्हणजे काय तर मायक्रोपाईलला त्यांनी पोर म्हटलं. म्हणजे इफ पोलन ट्यूब एंटर्स थ्रू डायरेक्टली मायक्रोपाईल तर त्याला म्हणायचं आहे पोरोगॅमी. जे आपण डायग्राम मध्ये दाखवलं आहे इट इज पोरोगॅमी, डायरेक्टली मायक्रोपाईल मध्ये एंटर झाली. मिझोगॅमी काही ऑर्गॅनिझम असे राहतात म्हणजे त्या एंजिओस्पर्म मधले की पोलन ट्यूब एंटर थ्रू दी इंटेग्युमेंट्स. म्हणजे डायरेक्टली सेंटर मधून न जाता पोलन ट्यूब या इंटेग्युमेंट मधून मधातूनच एंटर होईल आणि नंतर कुठं मायक्रोपाईलच्या जवळ येईल. याच्या डायग्राम्स आता आपल्या पुस्तकात आहेत पण आपण एवढ्या इथे ड्रॉ करू नये, त्याला वेळ लागते. युट्यूबवर मी तुम्हाला ते पाठवून देईल. पण तुम्ही अंदाज लावू शकता की फक्त या पोलन ट्यूबची डायरेक्शन तुम्हाला माहित करायची आहे. सो इंटेग्युमेंट मधून पास झाली म्हणून त्याला म्हटलं मिझोगॅमी. चलायझोगॅमी इट एंटर थ्रू दी चलाजा. हा आहे चलायझल एंड. इथून पोलन ट्यूब एंट्री होईल आणि नंतर कुठे येईल मायक्रोपाईलला. म्हणजे शेवटी त्याला मायक्रोपाईलच्या जवळ यावंच लागेल कारण मायक्रोपाईलच्या जवळ आहे एग ऍपॅरेटस. अशा पद्धतीनं पोलन ट्यूब 3 पाथवेच्या थ्रू एंटर होऊ शकते इन टू द ओव्ह्यूल. याच्यावर शॉर्ट नोट आली पेपरमध्ये तर लिहू शकता, लिहिता आली पाहिजे. राईट द एंट्री ऑफ पोलन ट्यूब. तर 3 मार्क, पोरोगॅमी, मिझोगॅमी, चलायझोगॅमी. ठीक आहे. आता सध्या पोलन ट्यूब इथपर्यंत आली असेल. समोर काय करते आपण त्याचा स्पेशल पॉइंट तयार करू. दिस इज द एंट्री. आता पहा चौथा पॉइंट आहे याच्यातला, दॅट इज फ्युजन. पण डायरेक्ट फ्युजन नाही घडत कारण आपण कन्सिडर काय करून राहिलो की या ठिकाणी अशी एक एम्ब्रिओ सॅक आहे. मी या एम्ब्रिओ सॅकचा फक्त 70% पार्टच ड्रॉ करतो जो महत्वाचा आहे. सेंट्रली प्लेस काय असेल, एग सेल.
दिस इज द एग. आणि याच्या सराउंडिंग मध्ये ज्या दोन सेल असतात त्याला म्हणतो आपण सिनर्जिड्स, किंवा लेबल आतमध्ये देणं चुकीचं असतं. दीज आर द सिनर्जिड अँड दिस विल बी दी एग सेल. ह्या दोन्ही सराउंडिंगच्या सेल कोणत्या आहेत? सिनर्जिड. आता समजा इथपर्यंत पोलन ट्यूब आली आहे. सो दिस पोलन ट्यूब विल रिचेस टू वन ऑफ द सिनर्जिड. दोन पैकी एका सिनर्जिड पर्यंत जेव्हा पोलन ट्यूब पोहोचेल तर सिनर्जिड जो आहे ह्या ज्या सेल आहेत ह्या हॅग्रोस्कोपिक असतात. याचा अर्थ काय होतो की ते त्याच्यामध्ये खूप सारं मॉइश्चर भरलेलं असतं. मग सिनर्जिड मधलं मॉइश्चर कोण ऍब्सॉर्ब करेल? पोलन ट्यूब. म्हणजे पोलन ट्यूबच्या आतमध्ये वॉटरची लेवल वाढली, वॉटरची लेवल वाढली का ती स्वेल होईल, रप्चर होईल, ब्रेकडाऊन होऊन जाईल. म्हणजे नाऊ द पोलन ट्यूब बिकम रप्चर. आणि आतमध्ये असणारे जे दोन मेल गॅमेट्स आहेत, कशाच्या आतमधले? पोलन ट्यूब, दॅट विल बी रिलीज. सिनर्जिडला ब्रेकडाऊन करून हे मेल गॅमेट आतमध्ये रिलीज केले जातील. त्यातला एक मेल गॅमेट एक सेलच्या जवळ थांबेल आणि दुसरा जो मेल गॅमेट आहे तो येतो सेकंडरी न्यूक्लियसच्या जवळ. हे सगळे स्ट्रक्चर्स आपण पाहिले आहेत. दोन एक सेल नसतात बरं, एक सेल एकच असतं प्रेझेंट. सो दिस इज अबाउट एम्ब्रिओ सॅक. आता आपण पाहून राहिलो डायरेक्टली मेल गॅमेटचं फ्युजन. तर या ठिकाणी तुम्ही काय पॉईंट लिहिसाल? एका सिनर्जिड मधून पोलन ट्यूब पास झाली. एक एक शब्द महत्वाचा आहे पहा. सिनर्जिडच्या आतमध्ये काय असते? फिलीफॉर्म ऍपॅरेटस. आणि हे गाईड करते या पोलन ट्यूबला की जेणेकरून मेल गॅमेट इथपर्यंत रीच झाले पाहिजे. तर याच्यावर एक पॉइंट लक्षात ठेवा. द पोलन ट्यूब जे मेल गॅमेट्स आहेत ते कसे आहेत? नॉन मोटाईल. ज्या गॅमेट्सला कॅरी करण्याकरता एखादं माध्यम लागते ते गॅमेट नॉन मोटाईल आहेत, म्हणून तर त्याला कॅरी करायला लागून राहिलं नाही. आणि कोण कॅरी करते? ट्यूब. सो द प्रोसेस इन विच नॉन मोटाईल गॅमेट्स आर कॅरीड बाय अ ट्यूब, दिस इज कॉल्ड ॲज सायफोनोगॅमी. याला काय म्हणायचं आहे? सायफोनोगॅमी. सायफोन हा जो शब्द आहे याचा अर्थ होतो ट्यूब. अशा गॅमी गॅमी किती गॅमी आल्या? 4 गॅमी आल्या आतापर्यंत. ओरोगॅमी, मिझोगॅमी, चेलायझोगॅमी आणि सायफोनोगॅमी. एक आणखी येणार आहे समोर. तर आता मेल गॅमेट्स डायरेक्ट आता कुठं रिलीज झाले? हे एम्ब्रिओ सॅक मध्ये. आता त्यांचं फ्युजन. म्हणून आपण आता याला कसं डिस्क्राईब करू? नाव मेल गॅमेट फ्युजेस विथ एक सेल. जो मेल गॅमेट एंटर झाला याला लेबल करावं लागते बरं. दिस इज युअर मेल गॅमेट्स. तो हेप्लॉइड आहे. एक सेल सुद्धा कशी असेल? हेप्लॉइड. म्हणजे तयार होणारं स्ट्रक्चर कसं असेल? डिप्लॉइड अँड विच इज कॉल्ड ॲज अ झायगोट. त्याला काय नाव देऊन आपण? झायगोट. त्याच्यानंतर आता इथं पहा किती गॅमेट फ्यूज झाले? 2 गॅमेट. ज्या प्रोसेसमध्ये 2 गॅमेट फ्यूज होतात त्याला म्हणतात सिनगॅमी. मी पहिलेच म्हटलं तुम्हाला आणखी एक गॅमी येते. तर सिन म्हणजे 2 आणि गॅमी म्हणजे फ्युजन. 2 गोष्टीचं फ्युजन, सो सिनगॅमी. त्याच्यानंतर दुसरा पार्ट जो आहे, आता हा दुसरा मेल गॅमेट. मेल गॅमेट कोणासोबत फ्यूज होतो? हा सेकंडरी न्यूक्लियस. किती न्यूक्लियस आहेत? 2. मग हा हेप्लॉइड आणि मेल गॅमेट असे 3 न्यूक्लियस फ्यूज होऊन राहिले. तर म्हणून आपण त्याला नाव देऊ ट्रिपल फ्युजन. हिअर मेल गॅमेट प्लस सेकंडरी न्यूक्लियस टू फॉर्म. मेल गॅमेट कसा आहे? हेप्लॉइड आहे. सेकंडरी न्यूक्लियस कसा आहे? डिप्लॉइड आहे. 2 न्यूक्लियस असल्यामुळे डिप्लॉइड असेल. आणि याच्यापासून तयार होणारं स्ट्रक्चर असते ट्रिप्लॉइड. कोणतं असेल? ट्रिप्लॉइड. आणि या ट्रिप्लॉइड स्ट्रक्चरचं नाव असतं मित्रांनो PEN, प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस.
आता इथं हा जो पर्टिक्युलर झायगोट तयार करणारा पार्ट आहे, हा समोर जनरेशन तयार करते. झायगोट पासून एम्ब्रिओ तयार होईल, एम्ब्रिओ पासून पूर्ण जनरेशन तयार होते. सो दिस सिनगॅमी, या प्रोसेसला मी नाव देतो जनरेटिव्ह फर्टिलायझेशन. याला काय नाव दिलं मी? जनरेटिव्ह फर्टिलायझेशन. आणि या प्रोसेसमध्ये काय तयार झालं? पीईएन. पीईएन म्हणजे काय? ज्याच्यापासून तयार होत असते एंडोस्पर्म. स्पर्म म्हणजे सीड, एंडो म्हणजे विदिन. सीडच्या आतमध्ये असणारं फूड मटेरियल त्याला म्हणायचं आहे एंडोस्पर्म. उदाहरण देतो एकदम सोपं, देवाची करणी नारळात पाणी. त्याच्यामध्ये जे वॉटरी फ्लुइड असते जे आपण डायरेक्टली पिऊ शकतो, इट इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ एंडोस्पर्म. याच्या टाईपमध्ये समोर येणारच आहे. तर लक्षात घ्या की जे एंडोस्पर्म आहे हे एक न्यूट्रिटिव्ह टिश्यू आहे. व्हेजिटेटिव्ह फर्टिलायझेशन, याला काय नाव देऊ? व्हेजिटेटिव्ह फर्टिलायझेशन. अशा पद्धतीनं अँजिओस्पर्म मध्ये डबल फर्टिलायझेशन घडतं. सुरुवातीचं फर्टिलायझेशन कोणतं आहे, नंतरचं कोणतं आहे, हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर ऍक्च्युली एंडोस्पर्म पहिले तयार होत असते. आपण इथं लिहिताना कसं लिहित असतो? प्रोसेस आपल्या पुस्तकानुसार आहे की फर्स्ट फर्टिलायझेशन मध्ये आपण एक सोबत फ्युजन दाखवून आहे. पण हा एक थेरॉटिकल पार्ट झाला, पण ऍक्च्युली फूड मटेरियल अगोदरच तयार असते. ह्युमन बिंगचं एक्झाम्पल घ्या. नवीन जनरेशन तयार करायची आहे, त्याचं फूड मटेरियल अगोदरच फिमेल बॉडीमध्ये तयार असायला पाहिजे. हे अशी नॅचरल प्रोसेस असते पहा. तर हा झाला तुमचा प्रोसेसचा पार्ट. आता 2 मिनिटांमध्ये याचे सिग्निफिकन्स पाहून घेऊ आपण फर्टिलायझेशनचे. तुम्हाला हा क्वेश्चन जर 4 मार्कसाठी आला तर मित्रांनो डायग्राम ही दाखवणं आवश्यक आहे. डायग्राम सगळ्यांची पाठी झाली असेल, फक्त त्याच्यात ह्या गोष्टी ड्रॉ करा. कोणत्या? गॅमिट्स दाखवा आणि त्या प्रोसेसला नाव द्या. एकच्या सोबत फ्युजन सिनगॅमी, न्यूक्लियस सेकंडरी न्यूक्लियस सोबतचं फ्युजन ट्रिपल फ्युजन, 3 न्यूक्लियसचं फ्युजन म्हणून ट्रिपल. आता याचे सिग्निफिकन्स एकदम सोपे सोपे आहेत, त्याला 2 मिनिटात पाहून घेऊ आपण. ड्यू टू फर्टिलायझेशन देर इज अ फॉर्मेशन ऑफ सीड अँड फूड. म्हणजे नवीन जनरेशन तर तयार होऊनच राहिली, पण सोबत सोबत त्या सीड मध्ये काय तयार होऊन राहिलं? फूड. हे त्याचं महत्व आहे. म्हणजे या सीड मध्ये जो एम्ब्रिओ असेल तो स्वतःला न्यूट्रिशन ऍब्सॉर्ब करण्यासाठी कशावर डिपेंड असेल? फूडला. आणि हे फर्टिलायझेशनमुळे घडतं. दुसरं, जो झायगोट तयार होऊन राहिला डिप्लॉइड, तो झायगोट काय इंडिकेट करतो? की जसा पॅरेंटचा जिनोटाईप आहे तसा नवीन जनरेशनचा जिनोटाईप राहायला पाहिजे. क्रोमोझोम नंबर कॉन्स्टंट राहिले पाहिजे, हा त्याचा उद्देश असेल. ऑर्गॅनिझम डिप्लॉइड आहे, झायगोट सुद्धा डिप्लॉइड तयार होतो. तिसरं, जे एंडोस्पर्म नावाची गोष्ट तयार होते ड्युरिंग फर्टिलायझेशन, तर हा सगळ्यात मोठा इव्हेंट आहे. कारण हे एंडोस्पर्म एम्ब्रिओ करता तर फूड आहेच आहे, पण याला आपण आपलं फूड म्हणून सुद्धा यूज करू शकतो. बऱ्याचशा सीड्स आपण खाण्यासाठी वापरू शकतो. का वापरतो? बिकॉज दे आर इडिबल आणि त्याच्यामध्ये एंडोस्पर्म प्रेझेंट राहील. त्याच्यानंतर जी नवीन जनरेशन तयार होईल, इट इज प्रोड्यूस विथ द व्हेरायटी. कारण इथं 2 वेगवेगळ्या पॅरेंटचे जिनोटाइप्स कंबाईन होतात. ठीक आहे. इन दिस वे वी हॅव कम्प्लिटेड द टॉपिक ऑफ डबल फर्टिलायझेशन. ठीक आहे. याच्या ज्या काही अडचणी असतील त्या तुम्ही मला ग्रुपवर पाठवू शकता, त्याचे आन्सर तुम्हाला मिळून जातील.